शिवजन्मभूमीमध्ये ही गोष्ट जर घडली ना इतिहासामध्ये नोंद होईल. त्याकरता ना तुम्ही सरकारवर साहेब तुम्ही जेवढं वाटेल तेवढं तुमच्या पद्धतीने जेवढं तुम्हाला तेवढं तुम्ही हे करा. पूर्ण महाराष्ट्रात आहे ना म्हणजे या गोष्टीचा इतिहास नोंदवला जाईल. जर ही गोष्ट जर आपल्या जन्मभूमीमध्ये जर झाली ना पूर्ण महाराष्ट्र आदर्श घेणार बा. आणि जो निर्णय म्हणजे ठामपणे तुम्ही पारच पाडा. देश घेईन अख्खा. काका आतापर्यंत ही गोष्ट कुठंच झालेली नाही. ती आपल्या शिवजन्मभूमीमध्ये आपल्याला घडून आणायची आणि ती तुमच्या याच्याने घडूनच आणा. एवढीच विनंती साहेब तुम्हाला आमची. पण म्हणजे या गोष्टीला ना माफ आणि वाव देऊ नका फक्त. कोणत्या पण पदावरती कोणी पण असले तरी पण त्यांच्याकडे काही जबाबदारी असतात. नाही नाही म्हणजे कुठल्या प्रकारची वाव म्हणजे मिळालंच नाही पाहिजे. पोरं आहेत ना पोरं लगेच जागेवर तोडायला तयार होते सगळ्या. पण ते नेमकं कोण आहे काय या गोष्टी कळाल्याच नाही. ज्या कळाल्या तर ते पोलिसांना कळाल्या. पोलिसांनी त्याला त्याला जर शिक्षण नसेल काय होणार आपल्यापर्यंत म्हणजे त्यांनी केलं ना त्याची तुम्ही नांगे ठेवा ना. हा हे बाकीच्या गोष्टी त्याच्यात काही येईल ना. मारायचं होतं त्याला बाबा तो पळत होता एन्काउंटर केला. त्यांनी जेव्हा ती सायकलचा विषय काढला ना तेव्हाच त्याला ते प्रश्न विचारायला लागले. त्या डिपार्टमेंट समोर नाही वेगळं चालू असं बळत परत घेऊन त्याला चौकशी तोच सामील नाही. चौकशी करायचो मी तिथून गेलो तो सांगायला विशेष म्हणजे घरी येऊन आंघोळ करून कपडे धुवून आणि परत आहे ना हा मुलगा याचा पाठचा हा आणि याच्या मग याच्याबरोबर परत येऊन पाच वाजता घरात सगळा प्रकार करून आंघोळ करून कपडे धुवून सगळं व्यवस्थितपणे करून आणि परत दुसरा ड्रेस चेंज करून कपडे परत येऊन आणि यांच्या घरात येऊन टीव्ही पाहत आणि त्यानंतर मग बाप आला ना म्हणजे भाऊ आला बाप आला यांनी जेव्हा परत चौक कुठं गेली तपास करायला लागले आणि ते वाटायला त्या टायमाला तो परत सापडायला यात सुद्धा पोलिसांना 2-4 घटना आम्हाला कळली का तेव्हा मी जर स्वतः होतो तो माझ्यापाशी आला तर मला बोलला मला म्हटलं अरे मिस्त्री झाली तर मामा म्हटलं बघ म्हटलं की असं कुठतरी तर मी इथं आमच्या जेवढे स्थायिक पुरे आहेत ना मी हिला विचार तिला विचार खेळायला गेले असं असं बा पण तो पोरा माझ्या संघच होता इथं फक्त माझ्या संघ पण माहित नव्हतं का बाईने असं केलंय म्हणून आम्ही फिरून दमलो शेवटी तर मग म्हटलं फाटावरती गेले असं विचार तर त्याला इथून सायकलवरती तिकडे फाटला त्यांनी पूर्ण तिकडल्या अवस्थेला सांगून तू परत माझ्यापाशी आला तर आल्यावरती आम्ही अख्खा ऊस तो माझ्या संघ जातो इथं 2 मिनिट माझ्या संघ होतो स्वतः माझ्या संघ या वाटलं चिखल होता या वाट चिखल माझ्या संघ ऊसामध्ये इंडला पण असं डाऊट नाही आला का तूच होता म्हणून समोर पण काय बोलला माहिती का माझ्यावर बाप बोलला पुढचा बाप बोलला त्यावेळेस काय म्हटलं माहिती का तो माझ्यावरती बिनकाम आळ घेतात एवढा बोलला तू तिथं खाली वाड्यामध्ये एवढा बोलला एवढं जर त्याला बोलता दोनदा सोडून तो माझ्या संघ 3दा उसामध्ये घुसला स्वतःहून माझ्या संघ सापत लागायला
कशाने हा त्याच्यावर संशय येऊ नये अगं तो जीसीबी ऐका ना जीसीबी चालवतो ट्रॅक्टर चालवतो आकाश काय मला कळली का त्याला कशाने म्हणताय ना नाही त्याला रोजचा हे टिपका त्याचं नाव लावता पांगळे येतो. म्हणून त्याला तसं असं वाटतं लोकांना तो पांगळे नाही तो आहे चांगलाच आहे टोपण नाव पांगे म्हणते ना. लहानपणची म्हणजे जी राहण्याची वगैरे पद्धत जी होती तर ती तो थोडी लय शार्प निघला ना तो आणि तो मला एवढा सुद्धा म्हटला होता का आपण कुठलं म्हणजे तो ज्या ठिकाणी झाला का तो म्हटला होता मला एवढा सुद्धा म्हटला होता का आपण कुठल्या वडीमध्ये जाऊन बघू पण मी पूर्णपणे फार दमलो होतो ते चिखलामध्ये येऊन म्हटलं तू जाऊ नये तर आमच्या 2 महिला मला वाटतं ती एक मुलगी आणि एक मुलगी सरपंचला वरती होत्या तर म्हटलं तू आला होता वरती पण परत मागे निघून आला इकडे जेवढ्या शोधायच्या याच्यामध्ये पण तो एकटा गेला पुढं वरती मला माझी मी पूर्णपणे चिखलामध्ये फार पूर्ण जाऊन होतो उसामध्ये इकडून तो एकटा जाऊन परत इकडे आला तर इकडे परत आमच्यामध्ये परत मिसळला तो अहो, एकदम म्हणजे शार्प गुन्हेगारासारखं काम केलेलं आहे त्यांनी माहितीये का शातीरच होता हा. फक्त ती साहेब एवढं पांगळे म्हणजे एवढं म्हणजे कोणाला येतंय का म्हणजे किती शार्प डोकं वापरलं फक्त नावाने पांगळे डोक्याला म्हणजे किती शार्प डोक्यांनी काम केलेलं आहे त्यांनी म्हणजे आणि वरून समाजामध्ये इंडवतोय म्हणजे किती हा? हा? आणि समाजामध्ये कशाकरता 15 दिवसाची वाट मग त्याच्याकरता चौकशी फाशी देणं गरजेचं आहे ना. जाऊन सांगतोय तो स्वतःहून. त्याला इथं पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा ठेवू नका इथंच बांधून ठेवा त्याला 15 दिवस काय बोलता? ते इथं बोलले का? 15 त्याला दिवस या सुद्धा जागेवर राहू उभं द्या करा. मग. तेव्हा आहे ना, गाडीत हा विषय जायची एकदम नव्हती. निर्णय पोलिसांची ऐका ऐकायला ना. व्हायला पाहिजे ते सगळं. मी म्हणतो आज माझी पण मुलगी माझी पण 10 वर्षाची मुलगी आता दोन रस्त्याने गेली माझं एक म्हणणं आहे बरं का असं आवडत नाही माझं एक म्हणणं आहे त्या पोरला ज्या पूर्ण आजपर्यंत न्याय बी वगैरे वगैरे काय आपण जे म्हणतो पाप बिप वगैरे तिने केलं ते आज माती आडे हा. आणि ज्यांनी पाप केलं ते एकदम सुखरूप आहे एकदम सुखरूप आहे हे माझं म्हणणं आहे हे माझं म्हणणं आहे. त्याला आपण हा, हे माझं म्हणणं आहे. पाणी देते त्याला काय या गोष्टी शासनाने तडफोड लगेच मी म्हणतो तुम्हाला त्या गोष्टी कळलं काय आता लोक काय म्हणतात सरकार काय म्हणतं पोलीस डिपार्टमेंट काय म्हणतं शासनाने ह्या गोष्टी लक्ष द्यायला दाखवून याला माहिती होतं ना याला माहिती होतं का नाही म्हणून तो मृतदेह सापडला याला जर माहित नसतं तर सापडला असता का तो हा? आज उद्या मी म्हणतो 2 मग दिवस तो 3 नंतर दिवस 4 वाघाने खाली दिवसांनी का आली, 5 दिवसांनी कुत्र्याने सापडला. खाली. तवा याला लागला. तपास लागला असता का? याला तपास लागला असता का? लागला असता का? अशा गोष्टी ह्या चुकीच्या गोष्टी आहेत पूर्णपणे चुकीच्या गोष्टी आहेत. आता मला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान दिलं गेलं मान्य आहे बुवा. एखाद्या आपल्याला शिक्षा व्हायला नकोय शिक्षा व्हायला नको आपण नक्की कोण आहे कोण नाही तो पण केलं म्हणतो, हा. आणि पुढे आपण काय म्हणताय बघ, तुम्ही साक्षी करते. जरी एवढं साक्षी द्यायची, खूप साक्षी द्यायची का? पुढे पुढे डिपार्टमेंट काय म्हटलं माहिती का तुम्ही legal document असे तयार व्हा का त्याच्या विषयी तुम्ही साक्षी द्या पण घरी कोणच नव्हतं ना साक्षी द्यायची कशी काय आपण कुठे साक्षी द्यायची का बरोबर तुम्ही बरं का ताई तुम्ही जे बोलले का त्याला ह्या जागा तुम्ही पूर्ण 15 दिवस उभं ठेवा काय होईल ते होईल हा नाही त्यांनी तो तसं केलं का तर तो आग उघडला पाहिजे त्याच्या आईला पण शिक्षण आहे. तिला माहिती होतं त्याच्या आईला पण तिच्या नावानं घरी इथं आलं तरी मला आवाज यायची, मम्मी दादाला पाहणे लाज वाटली का आईची तर ऐका आणि खरंच त्याला तिथून ना इथं आणा झाडाला बांधता गेलं. इथं माझी त्याचं पण हत्यार कापून टाकतं आपण अंधार पडला तरी माझी त्रास तिला झाला किती वेदना होत असताना आपल्यालाच माहिती त्यांना काय तिला काय छोटं काय होत असेल त्या आईला
असं नाही केलं पाहिजे. सरकारने पण याची दखल घेतली पाहिजे. सरकार आता त्याला जेवण देत असतील, त्याला पाणी देत असतील प्यायला, त्याला खायला प्यायला करायचं काय? सरकार मोकळं आहे भाकरी घालायला. नाही खरंच सरकार मोकळे भाकरी घालायला. त्याच्यामुळे तर मग अशा गुन्हेगारी प्रवृत्ती घडू लागल्या. माझ्या गावाचं काय असं पाहिजे ते बोलले का आपल्याला एकदम ठेवायचं सांगितलं ठेवायचं. बरोबर हा, याच्यावर काम राहिलं पाहिजे. सर्व महिलांनी आणि सर्व जनतेने ना या गोष्टी काम राहायला पाहिजे. पाहिजे. निवेदन दिल्याशिवाय पर्याय नाही. निवेदन द्यायचं गावात रस्त्याला आणूनच इथं पाहिजे. अहो, जो आपण माती आली याच्यावर परत म्हणजे ही अशी गोष्ट घडल्याच नाही पाहिजे. झालं तरी झालं, कायद्याचं उल्लंघन झालं तरी चालेल. कायदा हा बदलला बाजून ठेवा. आम्ही काहीच करीत नाही, फक्त बाजून ठेवा तुम्ही. तुम्ही बांधून ठेवा, त्याला द्या बिन पाण्याचं बिन खाण्याचं त्याला तर पडून द्या. ती आई बाप डोळ्यांनी बघते. आईला पण फाशी द्या ना त्याच्याबरोबर. एखाद्या भागण्यासाठी एखाद्या लेकराचं कसं झालंय म्हणून. त्यांना पोर असणार काय त्यांना मुलगी असणार लोकांची मुलगी असणार. त्याला इथं ठेवलाच नसणार आहे. जुन्नरमध्ये नसेल ठेवलं. घातले.